श्री गुरुदेव दत्त. ज्यांच्या कृपेने निर्गुण सगुण होते, ज्यांच्या दर्शनाने असंभव साध्य होते आणि ज्यांच्या नामस्मरणाने मनातील गहन वेदना गळून जातात, ते परम करुणामय दयामय त्रिगुणात्मक अवतार श्री दत्तगुरू. आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्राचा 39वा अध्याय. एक अशी कथा आहे ज्यात भक्ती आहे, आर्तनाद आहे, कृपा आहे आणि शेवटी चमत्कार आहे. असा चमत्कार जो निपुत्रिक दाम्पत्यांना पुत्ररत्न देतो. समोर एक गाव आहे. गावापासून दूर एक लहानसे घर आहे. त्या घरात राहतात एक धार्मिक, विनम्र, सत्प्रवृत्तीचे दाम्पत्य, एकमेकांना अत्यंत प्रेम करणारे. पण त्यांच्या आयुष्यात एकच कमी, अपत्य नाही. त्यांना कुठेच दोष नव्हता. निसर्गाने त्यांना द्यायचे ठरवले नाही आणि म्हणून वर्षानुवर्ष ते दररोज एकच प्रश्न विचारत राहिले, देवा, आमच्या कुशीत एक लेकरू कधी येईल? त्यांचं घर भलेही लहान होतं, पण त्यांचं मन अत्यंत मोठं होतं. दररोज दत्तगुरूंना अभिषेक, आरती, नामस्मरण, पण तरीही गर्भधारणा होत नव्हती. किती दिवस वाट बघू देव? स्त्री रात्री दिव्यासमोर बसून रडायची आणि नवरा तिचे अश्रू पुसत हळूच म्हणायचा, देवाची वेळ आली की तो देईल आणि देईल तेव्हा मोठ्या प्रेमाने देईल. नवऱ्याला एक दिवस बातमी मिळाली, आपल्या प्रदेशात श्री नरसिंह सरस्वती म्हणजेच दत्तगुरू निवास करत आहेत. हे ऐकून त्याच्या अंगावर रोमांच उठले. मन म्हणाले, आयुष्यभर वाट पाहिलं, आता संधी आली आहे. गुरु आहेत, चमत्कार होईल. तो पत्नीला म्हणाला, चला आपण गुरूंच्या चरणी जाऊ, तेच आमचे दुःख दूर करतील. पत्नीचे डोळे पाणावले, पण तिच्या चेहऱ्यावर आशेचा हलकासा प्रकाश दिसला. दोघेही निघाले. लांबचा प्रवास, धूळ, भूक, तहान, पण मनात एकच ध्यास, गुरूंची कृपा. दाम्पत्य इथे पोचल्यावर समोर काय दृश्य! झाडाखाली शांतपणे बसलेले तेजस्वी, तेजोमय, दिव्य स्वरूपाचे श्री नरसिंह सरस्वती. जणू सूर्यही त्यांना नमस्कार करत होता. त्यांच्या चेहऱ्यावर अपूर्व शांतता, डोळ्यात परम करुणा, देहात दिव्य तेज. पत्नीचे पाय थरथरले, नवऱ्याचे हात जोडलेलेच राहिले. दोघेही त्यांच्या पुढे नम्रपणे कोसळले. गुरुदेव, आम्ही निपुत्रिक आहोत. कृपा करा, आमच्या कुशीत एक मूल द्या. गुरुदेव तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाले, माते, तुझ्या मागील जन्मातील कर्मांमुळे हे दुःख मिळाले आहेत. पण तू आज इथे आली आहेस म्हणून तुझं कर्म वितळलं आहे. तू जे मागतेस ते तुला मिळेल. स्त्री म्हणाली, गुरुदेव, तुमच्या शब्दांवरच आमचा संसार आहे. गुरूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तेवढ्यात तिच्या आयुष्याचा अंधार संपला. तिच्या मनात दिव्यता उतरली. जा माता,
तुला दत्त कृपेने पुत्ररत्न प्राप्त होईल. धर्मशील, बुद्धिमान आणि तेजस्वी पुत्र तुझ्या घरात येईल. दोघेही घरी परतले. त्यांच्या घरात आता दुःख नव्हते, तर विश्वास होता. दिवस गेले, आठवडे गेले आणि एके दिवशी स्त्री गर्भवती झाली. त्या क्षणाचा आनंद, त्या रात्रीचा नृत्य, त्या घरातील दिव्याचा प्रकाश, सगळं जणू स्वर्गातून उतरलं होतं. पती आनंदाने रडला. पत्नीने डोळे मिटून गुरूंच्या चरणी नतमस्तक झाली. गुरुदेव, तुमच्यामुळे आमचं विश्व बदललं. काळ लोटला आणि शुभक्षणी तिच्या कुशीत एक सुंदर, तेजस्वी, आरोग्यवान मुलगा आला. गुरूंचा आशीर्वाद, गुरूंची कृपा, गुरूंचा चमत्कार, सर्व काही प्रत्यक्ष झाले होते. मित्रांनो, 1968 साली समाधिस्थ झालेले औदुंबर येथील महान सत्पुरुष श्री नारायणानंद तीर्थ स्वामी महाराज हे सदैव दत्त भक्तीचाच प्रचार करीत व आपल्या शिष्यांना संकटाच्या वेळी दत्त मंत्राचा जप व श्री गुरुचरित्राची पारायणे करण्याचा उपदेश करीत. कोणत्या संकटाच्या वेळी कोणता अध्याय किती वेळा वाचावा याचेही स्पष्टीकरण ते करीत. त्यांचे मत पारायणाची सुरुवात शुक्रवारी करावी व गुरुवारी समाप्ती करावी असे होते. या योगे शनिवारी 11वा जन्माचा अध्याय व सोमवारी शिवाचा 35वा अध्याय अनायासेच येतो असे ते म्हणत. त्यांची भक्तमंडळी याच प्रकारे पारायणे करतात. पूज्य श्री नारायणानंद तीर्थ यांनी आपल्या शिष्यवर्गाला श्री गुरुचरित्र व श्री दत्तात्रेय यांची सेवा कशी करावी याबाबत वेळोवेळी उपदेश केला आहे. त्यासंबंधी त्यांच्या काही शिष्यांचे अनुभव आता पाहूयात. तासगाव येथील श्री व्ही रा रेठरेकर यांच्यानुसार त्यांचा विवाह होऊन 12 वर्षे झाली होती, परंतु एकही अपत्य झाले नव्हते. स्वामींनी त्यांना गुरुचरित्राची 13 पारायणे हेतुपूर्वक करावयास सांगितली. पत्नीकरता दररोज एक अशी गुरुचरित्रातील 39व्या अध्यायाची 1008 पारायणे, श्री दत्तात्रेयांना 112 प्रदक्षिणा व नमस्कार असा नियम सांगितला. या व्रताची पूर्णता झाल्यावर त्यांना प्रथम पुत्र अपत्य झाले. 39व्या अध्यायास सुरुवात करताना पुढील श्लोक म्हणण्यास सांगितले होते. नमस्ते योगी राजेंद्र दत्तात्रेय दयानिधे, 60 वयस्काया वंदायाः पुत्रदानवान् तदत् वन्मेयी कृपा कृत्वा श्री शंभक्त चिरायुषम देहि मे तनयम दत्त त्वा महेशम शरणगतः. जो कोणी हा अध्याय श्रद्धेने पारायण करेल, जो मनातून दत्त नाम जपेल, जो गुरुचरणी आपले दुःख अर्पण करेल, त्याच्या आयुष्यातील असंभव गोष्टी सुद्धा संभव होतील. आज तुम्ही ही कथा ऐकली. तुमच्यासाठीही दत्तगुरूंच्या दारी एक नवीन दार उघडेल. हे दयामय दत्त गुरुदेव, ज्यांच्या चरणी सर्व वेदना शांत होतात, आज मी अत्यंत नम्रतेने तुमचे स्मरण करतो. माझ्या घरात, माझ्या कुटुंबात, माझ्या मनात शांती, समृद्धी आणि कृपा नांदो. माझी मनोकामना तुम्हाला अर्पण करतो. कृपा दृष्टी करा. श्री गुरुदेव दत्त. 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 श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.